हॅलो माझे एक मला आल्या जिल्ह्या या दोघीन तर माझी नुसती झीट आणल्या मला मी पहिलंच म्हणतो ती ही मला घरातला देव सुद्धा पुजायचा होत नाही ह्या दोघींनी लावले मला चल पंढरीला आणि आल्या बाई आता पण लय माझी अपघात केली ह्या दोघी तिघी काय झालं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला ते बघा ते तिकडे टिकून बसल्या काय का यांनी मला पंढरीला चल म्हणून पंढरीला आणले पण काय कळलं नाही बघा माझं काय सगळं हाल काय हा माझं लय हाल झाले एवढं काय हाल झालं जरा सांगतील समाजा या शेजारणीनं त्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग पंढरीचा तुमच्या बरोबर कसं चालतंय चालते कशाला येऊ नको माग लागून काय त्या पंढरीचा रस्ता आहे सगळं खाच कळगण सगळं पाय सगळं एवढं फॉड आलं हायवे झालाय साहेब काय सांगायचं तुम्हाला ह्या दोघी तिघीने आड रानाने मला नेले त्या पंढरीला आणि काय सांगायचं आलं आणि मला सांगते ते कीर्तन घ्या पंढरीचा रस्ता कसला आहे भक्तीचा रस्ता आहे भक्ती मार्ग आहे आणि भक्तीच्या मार्गावरून जाताना पायाला फॉड येणार तुकाराम महाराज गेलं त्यांच्या पायाला फॉड आलं ज्ञानेश्वर महाराज त्या रस्त्याने गेलं त्यांच्या पायाला फॉड आलं पण माझ्या पायाला आली मी कसे आहे माहिती हाय फाय बाई आहे मला अजिबात असं काहीच चालत बिन चपलाची गेली नवऱ्याला वाढताना सुद्धा मी शिल्पर घालून वाढते जेवाय वाढताना आणि तो आलाय त्याला चाललं नाही तुला म्हटलं नाही घरात गेलो सांगेल की कोंबड्या कोंड म्हटलं होतं तिथं सगळं ती कोंडलेच का तसं झालं तसं झालं बोका आता म्हणून पैसा लावलाय बांध गटुळून चल पंढरीला म्हणून गटुड बांध चंद्रभागेत गेली आणि काय आता त्या चंद्रभागेतलं गडूळ पाणी बघितलं माझ्या तर बाय अंगावर काटाच आला
आणि काय ती रेडते त्यात मसर त्यात कुत्री त्यात मांजर त्यात जनावर त्यात ही सुद्धा माणसं त्यात आणि काय त्याच्या आंघोळ करू वाटते वे आधीच मी हाय फाय सुशिक्षित सुशिक्षित आणि ते तसं बघितलं ह्या बाया गेल्या त्यांना असं तीर्थ घ्यायला लागतं घाण घ्या बाया काय मी आंघोळ तसल्या पाणी मला ह्याला सुद्धा ह्याचं पाणी पाणी आणि असल्या पाण्यात गेल्या काय सांगायचं तुम्हाला मी नुसतं पायाचं आमचं बुडवून मी नाही त्याच्या जवळ सुद्धा गेली नाही म्हणून आला मुरारी आनंद वाटे मनाला झाली सगळं माझी आपदा आता हसायला लागले त्या त्यांच्या नादाला लागून गेली त्या पंढरीला काय त्या पंढरीत सांगते कालवा टोचते माझं दुखायला लागले त्या पंढरीत काय ती टाळाचं ती खाळ 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 टाळ काय ती पिटी काय ती डोलगो त्या पोराला तर एखादं उठून मुस्काडच द्या वाटायला लई डोसकुटते वाजवलं तर आणि असलं भजन कीर्तन चालू माझं डोसकूट होते काय म्हणा तुम्ही भजन प्रवचनचं त्याचं असलं मला काय आवडते मला आवडते काय माहितीये का डीजेची गाणी आवडते डीजेची गाणी कशी पेटी मस्त हा इकडून तिकडं माझे देवाच्या गाण्यावर ना शांताबाई म्हटलं त्यासाठी तुला आणत नव्हते बघ की आमचं सगळं रेशन कार्डच सगळं असं टाळ मृदुंगाची होते घाई आणि माझं डोकं चक्कीवाले दादा फिर माग वळून चक्कीवाले दादा फिर माग वळून आणि देशीचा चांग मला एवढं मोठा व्हिडिओ बेडवर बसून टीव्ही बघणारी बाई आणि काय त्या घाण तुळशीच्या बागा होती तर त्या तुळशीचा त्रवास इतका घाण यायला लागला मला काय सांग मला जागा सुद्धा नाही मी कशी बाई आहे हाय फाय आणि मी फॉग सेंट वापरणारी बाई हा नाही भारतातला आणि त्या बागाचा वास यायला लागला त्या पानाचा वास
त्या अबीर बुक्क्याचा वास तर काय त्या काळा बुक्का नसतो ते त्याचा तर वास लई घाण यायला लागला मला. म्हणून पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि तिथं बसायला मला नाही की पंढरी जायला उशीर झाला, पंढरी जायला उशीर झाला. काय म्हणतात तुम्ही नव्हतं का बाया आमच्या वडगावच्या तिकडच्या बायका सगळ्या. तुकाराम महाराज या बायकांना नावं का ठेवत असतील? कारण जी बाई भजन ऐकत नाही, प्रवचन ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, देवाळंदीची वारी करत नाही अशी बाई माझ्यासारखी बरं का, घरातला देव सुद्धा पूजत नाही अशी बाई जन्माला आली काय गेली काय, खायला काय. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे आयच्या बाया मोठ्या हातीला नेऊन कोंडाव्या. हा हा हाय फाय बाय. म्हणून तुकाराम महाराज फक्त एक फायदा एक झाला, आणि ह्या बायकांसंग गेली मनात नसताना गेली, देवाच काय माझ्या मनात नव्हतं, सहज चैनी करायला म्हणून गेली. पण त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या त्या वाळवंटात ते वैष्णव हातामध्ये टाळ घेऊन नाचायला लागले आणि ते खांद्यावरती पताक घेतले, त्या वाळवंटात नाचायला लागलेलं बघितलं आणि मी हे भान हरपून गेले. माझी अवस्था कशी झाली, तुटला माझा पदर बाय मी मला त्या पांडुरंगाशी मी एकरूप होऊन गेले आणि मला परत आता जाताना जाऊ वाटत नव्हतं. पण त्या पांडुरंगाजवळ त्या पांडुरंगाचा ते गोंडस रूप बघितल्यानंतर मी देहभान हरपून गेले आणि मला पंढरी सोडू वाटत नाही. त्याच्या हरिनामात मी रंगून गेले. कसे रंगले, हरिनामात रंगलं माझं मन मन ग, हरिनामात रंगलं माझं मन मन ग, संसारात लागे
आता आपण आलोय नागजात जाता जाता काय म्हणतोयस काय काय नुसतं खाली आलाय तुम्ही माग आता नागजाची आली आता देवाचं नामस्मरण करत जाते तेवढ्याच जाते वडगावात बर बर आणि विठू